मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाचं टायर फुटून वाहन उलटल्यानं झालेल्या अपघातात 8 वर्षीय बालकासह 20 मजूर जखमी झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात दुपारच्या सुमारास घडली आहे। अपघाताची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांसह स्थानिकांनी मदत कार्याला सुरुवात केली। अपघातातील जखमींना तात्काळ भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील आळेफाटा येथून मजुरांना घेऊन निघालेल्या भरधाव पिकअप वाहनाचं मागचं टायर फुटून वाहन उलटल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 8 वर्षाच्या दिनेश जगदीश आर्या या बालकाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागल्यानं बालकाचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात 19 पैकी 3 मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मोहाडी पोलिसांसह स्थानिकांच्या मदतीनं जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले। पुण्यातील आळेफाटा या ठिकाणी मध्य प्रदेशसह शिरपूरचे मजूर शेतातील कांदा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेले होते। काम आटपून परतत असताना धुळ्यातील लळिंग घाटात वाहनाचं टायर फुटून वाहन उलटल्यानं हा अपघात झाला। या अपघातात मध्य प्रदेशसह शिरपूरचे मजूर जखमी झाले। या भीषण अपघातात 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर इतर 19 मजूर जखमी आहेत। या अपघाताचा अधिक तपास मोहाडी पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।